दरम्यान राहुल गांधी यांचा आज पुणे दौरा आहे आणि पुण्यात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। जवळपास 25,000 विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतील। पुण्यामध्ये कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून पुणे शहरामध्ये स्वागताचे बॅनर्सही लावण्यात। पुण्यामध्ये शास्त्री रोडच्या विविध भागामध्ये राहुल गांधींचा हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान असा उल्लेख असलेले बॅनर्स झळकलेत। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत थेट पुण्यातून जोडले गेलेले आहेत। अक्षय, आज पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे राहुल गांधी यांचा, त्यानिमित्ताने ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, स्वागताचे बॅनर्स लागलेले आहेत, या संदर्भातली अधिक अपडेट। निश्चित आपण बघू शकतो की संपूर्ण पुणे शहरात राहुल गांधींच्या छात्रों की गूंजचे कार्यक्रमाचे पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मी सध्या मुख्य स्टेजवर आहे, ज्या ठिकाणी राहुल गांधी तमाम महिलांशी संवाद साधणार आहेत। हा तोच मुख्य स्टेज आहे जिथे आपण बघतोय की तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झालेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मोठा डी जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, पण तत्पूर्वी आपण जर स्टेज बघितला तर अतिशय सुंदर असा स्टेज आहे, कारण अतिशय भल्या मोठ्या लाइटिंग्स आहेत। त्याच्या पाठीमागे आपण जर बघितलं तर राहुल गांधींच्या मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वी तरुणांसाठी एक आकर्षण म्हणून एक पॉप सिंगिंगचा बँड जो आहे तो देखील इथे परफॉर्मन्स करणार आहे, त्यामुळे त्यांची तयारी जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे। राहुल गांधी बरोबर संध्याकाळी 6 वाजता या मंचावर येतील आणि तमाम महिला ज्या आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे राहुल गांधींच्या भाषणाकडे लक्ष लागलंच आहे। पण तत्पूर्वी आपण हा सगळा परिसर जर बघितला तर अतिशय भव्य असा हा मंच आहे, पण ज्या ठिकाणी खरं तर सगळी तरुण पिढी जी आहे, तरुण महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी उभ्या राहणार आहेत, तर ही सगळी जागा जी आहे ती सगळी व्यापून जाणार आहे। पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर प्रमुख मान्यवर आणि माध्यम प्रतिनिधींसाठी खुर्च्यांची बसण्याची सोय जी आहे ती देखील केलेली आहे। राहुल गांधींची झलक प्रत्येकाला बघता यावी याच्यासाठी 2 मोठ्या स्क्रीन ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत संध्याकाळी राहुल गांधी देशाला काय संबोधतात, त्या ठिकाणी महिलांचे प्रश्न जे आहेत त्यांच्याशी विचारपूस करून त्याबद्दल काय नेमकं भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद अक्षय, या संदर्भातले अधिक अपडेट आपल्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।